दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक जिल्हा 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 नाशिक जिल्हा. सिडको येथील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चारचाकीत असलेल्या 10 ते 15 जणांच्या टोळक्याने हातात तलवार आणि कोयता घेत धुडगूस घालून गाड्यांची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. तसेच नवीन नाशिक येथील कमलनगर सावंतराव हाऊस येथे देखील हैदोस घालत धारदार शस्त्राने 2 ते 3 गाड्यांच्या काचा फोडून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. यावेळी अंबड पोलिसांनी दोन्ही ठिकाणी पोहोचून पंचनामा केला होता. तसेच एका मुलाला जीवे मारण्याची धमकी देत एका महिलेवर हत्याराने वार केले होते. असे करत या आरोपींनी जणू काही पोलीस आयुक्तांना आव्हानच दिले होते. त्याच अनुषंगाने पोलीस आरोपींचा शोध घेत असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट 1-2 आणि अंबड पोलीस ठाणे यांनी सापळा रचत कुंदन सुरेश परदेशी, आदित्य रामदास पिंगळे, कुणाल सुधाकर एखंडे, शुभम संतोष पवार, रोहित सुनील जाधव, कमलेश मनोज सुराणा, मानसी अनामिक वाळके, विधान सचिन परदेशी, विसंबा या 10 आरोपींना शिताफीने ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. याविषयी डीसीपी किरण कुमार चव्हाण यांनी अधिक माहिती दिली आहे. 27 तारखेला अंबड परिसरामध्ये, गंगापूर परिसरामध्ये तसेच मसरूळ येथे देखील काही गुन्हेगारांनी दहशत करण्याचा प्रयत्न केला. यातील मुख्य गुन्हेगार आहेत कुंदन परदेशी. याने सुरुवातीला मसरूळ येथून एका व्यक्तीकडून बळजबरी त्याची एक गाडी ताब्यामध्ये घेतली. त्या गाडीमध्ये त्याचे साथीदार भरले. त्यानंतर त्याने त्याच्या साथीदारासह तो अंबडच्या हद्दीमध्ये सिडको गेला. त्याने तिथे पण दहशत केली, तिथे गाड्यांची तोडफोड केली आणि काही व्यक्तींवर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर तो गंगापूर परिसरामध्ये आला, कॉलेजरोडच्या परिसरामध्ये. तिथे पण त्यानं एका चहा व्यावसायिकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या तिन्ही घटनांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि या प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 आरोपी आणि 1 विधी संघर्षग्रस्त बालक यांना अटक करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे या आरोपींना अटक करण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशन तसेच गुन्हे शाखेची सर्व पथकं यांनी संयुक्तपणे कारवाई केलेली आहे. गुन्हे शाखेचं युनिट 1चं पथक, गुन्हे शाखेचं युनिट 2चं पथक, गुन्हे शाखा अंबड पथक, याशिवाय मसरूळ पोलीस ठाणे, गंगापूर पोलीस ठाणे आणि अंबड पोलीस ठाणे या सर्वांनी संयुक्त कारवाई केलेली आहे आणि या सर्व आरोपींना MP मध्ये पळून जात असताना अटक करण्यात आलेली आहे. या सर्व आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर ही विशेष कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त, किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त, संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अचल मुदगल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र राजपूत, पोलीस निरीक्षक सचिन खैरनार, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, पोलीस उपनिरीक्षक वेतन श्रीवंत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, मनोहर शिंदे, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, विशाल काठे, विशाल देवरे, मिलिंद सिंग परदेशी, संदीप भांड, नाझिम खान पठाण, प्रदीप म्हसदे देसले, पोलीस अंमलदार विलास चारोसकर, गोरक्ष साबळे, अमोल कोष्टी, मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे, मनीषा सरादे, अनुजा येलवे, महेश खांडबहाले, तेजस मते, प्रवीण मानखेडे, सुनील खैरनार, पवार, गाढवे, मते, इनामदार, राठोड, सपकाळे यांनी ही कामगिरी केली आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.